नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उदाहरण संग्रह 40 इयत्ता 5वी बघणार आहोत। पहिला प्रश्न दिला आहे, खालील अपूर्णांकांचे लेखन दशांश अपूर्णांकात करा। पहिलं दिलं आहे अडीच। बघा आता या ठिकाणी या अपूर्णांकांचे लेखन आपल्याला दशांश अपूर्णांकात करायचे आहे। त्यापूर्वी आपण काही महत्त्वपूर्ण जी माहिती आहे ती जाणून घेणार आहोत। बघा या प्रकारे आता या ठिकाणी पाव दिलेला आहे। पाव म्हणजेच काय तर 1/4 आणि 1/4 हा जो अपूर्णांक आहे याला दशांश अपूर्णांकात 0.25 अशा प्रकारे आपण त्याला लिहितो। दुसरा आहे ते म्हणजे पाऊण। पाऊण म्हणजेच काय तर 3/4 म्हणजेच 0.75 या प्रकारे आपण त्याला लिहितो। बघा आता जर आपल्याला एक उदाहरण दिलं आहे ते म्हणजे सव्वा। आता आपण सव्वा कसे लिहिणार तर 1 पूर्ण आणि पाव भाग म्हणजे 1.1/4। आता 1 ही संख्या पूर्ण होती म्हणून 1 लिहून घेतलं। नंतर 1/4 म्हणजेच काय तर 0.25 होतं। म्हणून या ठिकाणी सव्वा म्हणजेच काय तर 1 संख्या पूर्ण दशांश चिन्ह आणि 25। बघा या ठिकाणी 0.25 होतं म्हणून या ठिकाणी 0.25 लिहिले। 1 ही संख्या पूर्ण होती म्हणून 1 लिहिली, दशांश चिन्ह 25 म्हणजेच काय तर सव्वा। दुसरा आहे दीड। दीड म्हणजेच काय तर 1 पूर्ण आणि अर्धा। अर्ध्यासाठी आपण 1/2 लिहितो। आता या ठिकाणी 1/2 म्हणजेच काय तर 0.50 म्हणून या ठिकाणी दीड म्हणजेच काय तर 1 संख्या पूर्ण आणि अर्धा। अर्धा म्हणजेच काय तर 0.50 म्हणून 1.50 म्हणजे या ठिकाणी आपल्याला दीड म्हणजेच काय तर 1.5 मिळाले। पुढचं उदाहरण बघणार आहोत पावणे 2। बघा आता या ठिकाणी पावणे 2 आहे म्हणजे 1 ही संख्या पूर्ण आहे, 2 पूर्ण नाहीये। पावणे 2 म्हणजे 1 संख्या पूर्ण आहे आणि पाऊण भाग आहे म्हणजे 3/4। पाऊण म्हणजेच काय तर 3/4 म्हणून 1 संख्या पूर्ण म्हणून 1 दशांश चिन्ह 3/4 म्हणजेच किती तर 0.75 म्हणून या ठिकाणी 1.75। पुढे बघणार आहोत 17.5 म्हणजे 17 पूर्ण आणि अर्धा म्हणजे 17 आणि 1/2। 17.1/2 म्हणजेच किती तर 17.50 म्हणजेच 17.5 त्यालाच आपण म्हणतो 17.5। बघा आता या उदाहरणांवरच आधारित म्हणजे आता या उदाहरणांवर आधारित या ठिकाणी उदाहरण संग्रह 40 आपण सोडवणार आहोत। बघा आता पहिलं उदाहरण दिलेलं आहे ते म्हणजे अडीच। अडीच म्हणजेच काय 2 ही संख्या पूर्ण आणि अर्धा म्हणजे 2.1/2 बरोबर 2 ही संख्या पूर्ण आहे आणि अर्धा म्हणजेच किती तर आपण आत्ताच पाहिलं होतं 1/2 म्हणजेच किती तर 0.50 म्हणून या ठिकाणी 2 ही संख्या पूर्ण होती, दशांश चिन्ह आणि 1/2 म्हणजेच किती तर 50 म्हणजेच 2.5 हे झालं त्याचं दशांश अपूर्णांकात रूपांतर। दुसरं बघणार आहोत 2.25। 2.25 बघा या ठिकाणी 2.25 म्हणजे 2 ही संख्या पूर्ण आहे आणि 1/4 कारण की पावभाग। 2.25 म्हणजेच काय 2 ही संख्या पूर्ण आणि पावभाग त्यालाच आपण 2.25 म्हणतो। म्हणजेच 2 ही संख्या पूर्ण होती, दशांश चिन्ह 1/4 म्हणजेच किती तर 1/4 म्हणजेच 0.25 म्हणून या ठिकाणी 2 ही संख्या पूर्ण दशांश चिन्ह आणि 25 याचे दशांश अपूर्णांकात रूपांतर झाले 2.25। तिसरं बघणार आहोत
3:15. बघा आता या ठिकाणी 3:15 म्हणजे 3 ही संख्या पूर्ण आहे का? नाही. 3 या संख्येला पावभाग कमी आहे. म्हणजेच 3:15 म्हणजेच काय? या ठिकाणी 2 संख्या पूर्ण आहे आणि 3/4. बरोबर 2 ही संख्या पूर्ण होती म्हणून 2 दशांश चिन्ह. आता या ठिकाणी 3/4 म्हणजेच किती? तर बघा 3/4 म्हणजे दशांश अपूर्णांकात त्याला आपण लिहितो 0.75. म्हणून या ठिकाणी 2 ही संख्या पूर्ण म्हणून 2 दशांश चिन्ह 3/4 म्हणजेच किती? तर 75. म्हणून 2.75. 3:15 म्हणजेच किती? दशांश अपूर्णांकात आहे 2.75. पुढे बघणार आहोत चौथं उदाहरण 10:30. 10:30 आपण कसे लिहिणार? तर 10 ही संख्या पूर्ण आणि अर्धा. बरोबर या ठिकाणी 10 ही संख्या पूर्ण होती म्हणून 10 दशांश चिन्ह 1/2 म्हणजेच किती? 0.50. म्हणून या ठिकाणी 10 दशांश चिन्ह 50 बरोबरच याला या प्रकारे लिहू शकतो 10.5. म्हणजे 10:30 ही जी संख्या आहे याला दशांश अपूर्णांकात आपण लिहिलं 10.5. पुढचं उदाहरण बघणार आहोत 15:15. 5वं उदाहरण आहे 15:15. बघा या ठिकाणी सुद्धा 15:15 म्हणजे 15 ही संख्या पूर्ण नाहीये. म्हणजे संख्या मिळाली 14 आणि यात 15:15 म्हणजे 15ला पावभाग कमी म्हणजे 14.34. बरोबर 14 ही संख्या पूर्ण संख्या आहे म्हणून 14 दशांश चिन्ह 3/4. 3/4 म्हणजेच काय? तर दशांश अपूर्णांकात 0.75. म्हणून या ठिकाणी 14 दशांश चिन्ह 75. म्हणजे या ठिकाणी 15:15 संख्या मिळाली 14 दशांश चिन्ह 75. पुढचं उदाहरण आहे 16:15. बरोबर बघा आता या ठिकाणी 16:15 म्हणजे 16 ही संख्या पूर्ण आहे आणि पावभाग म्हणजे 1/4. बरोबर 16 ही संख्या पूर्ण असल्यामुळे 16 दशांश चिन्ह 1/4 म्हणजेच आपण दशांश अपूर्णांकात लिहितो 0.25. म्हणून 16 ही संख्या पूर्ण दशांश चिन्ह 25. 16:15 याला दशांश अपूर्णांकात लिहिलं 16.25. पुढचं उदाहरण बघणार आहोत 28:30. बरोबर या ठिकाणी 28 ही संख्या पूर्ण आहे आणि 28.5 म्हणजे अर्धा म्हणजे 1/2. बरोबर 28 या ठिकाणी 28 ही संख्या पूर्ण आहे दशांश चिन्ह 1/2 याला दशांश अपूर्णांकात आपण लिहितो 0.50. म्हणून या ठिकाणी दशांश चिन्ह आणि 50. बरोबर 28.5 या प्रकारे सुद्धा आपण त्याला लिहू शकतो. म्हणजे 28.5 याचं दशांश अपूर्णांकात लेखन आहे 28.5. अशा प्रकारे या ठिकाणी आज आपण उदाहरण संग्रह 40 पूर्णपणे सोडवला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.